12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर इथे चौथ्या सोमवारी 2.25 लाख भाविकांनी हर हर महादेव भीमाशंकर महाराज की जय या गर्जनेत पाऊस व धाट धुकेमध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले। आज बारामती लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। पूजेनंतर सुप्रिया सुळे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। भीमाशंकर इथून दर्शन घेऊन परत येताना शिनोली इथे आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी त्यांना आंबेगाव तालुक्याचा इतिहास हे पुस्तक व आंबेगाव जुन्नर भागात पिकणाऱ्या व अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गणेशभाऊ हागोणे यांच्या बागेतील शिवनेरी हापूस या आंब्याच्या जातीचे रोप सप्रेम भेट दिली। यावेळी पूर्वा वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, सचिन भोर, ॲडव्होकेट राहुल पडवळ, दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूराम दांगट व आदी मान्यवर उपस्थित होते। पाहुयात। आणि यावर्षी आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभार मानतो की 2019 मध्ये एका विश्वासाच्या नात्याने आपण अमोल कोल्हेला जी संधी दिली मोठ्या संख्येने तिथून मतदान करून आपण त्याला निवडून दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो। अतिशय उत्तम काम संसदेमध्ये पहिल्यांदा निवडून असते तरी तुमचे खासदार करतात। तुमचा खासदार तिला उभा राहिला शिवचा संपूर्ण देशातले बाकीचे खासदार ऐकतात, भारतीय जनता पक्षाचेही लोक ऐकतात आणि नंतर मला प्रायव्हेटली सांगतात की तुम्हाला जो सांसद बहुत अच्छा बोलत आहे, म्हणजे पटो ना पटो आपण खूप चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण तिला निवडून आणि त्याचबरोबर अमोलवर इतकीच जबाबदारी नाही पण राज्याची असते। कुठलाही पक्षाचा कार्यक्रम असला तरी सगळ्यात जास्त डिमांड ही अमोलला असते। त्याच्यामुळे राज्यात दौरे चालूच असतात, टीव्हीवर तुम्ही अमोलला बघतात, संसदेत पण बघतात। मी कधी कधी त्याच्या दौऱ्यात बघून थकून जाते की हा बाबा सगळं करतो पण खूप उत्तम काम कालचं राष्ट्रपतीचं भाषण हे अप्रतिम होतं। तुम्ही पाहिलं का गव्हर्नरचं भाषण तुमच्या खासदारांनी केलं? अतिशय चांगलं भाषण काल तुमच्या खासदारांनी करायला केलं आणि ज्या चुकीचा इतिहास बाहेरचे लोक येऊन आपल्या राज्यात पसरवत आहेत त्याला बरोबर उत्तर जसंच तसं उत्तर जे खरं आहे आपल्या महाराष्ट्राचा खरा इतिहास हा अमोल कोल्हेंनी व्यासपीठावर सांगितला। त्याच्या मोठ्या बातम्या राज्यात एक देशात झाल्या।